भारताची लोकशाही सुदृढ लोकशाही असून या सुदृढ लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. त्यातील पत्रकार हा एक स्तंभ. त्यामुळेच भारताची लोकशाही जगात मोठी आहे असे सांगत साई संस्थानला पत्रकारांचे सहकार्य आहेच, असेच सहकार्य पुढच्या कालावधीतही राहावे ही अपेक्षा आहे, असे मत शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केले. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने 6 जानेवारीला शिर्डी येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त शिर्डी व परिसरातील सर्व पत्रकारांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते शाल, श्री साई दैनंदिनी व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, अधीक्षक प्रवीण मिरजकर तसेच जनसंपर्क विभाग प्रसिद्धी कक्षातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की पत्रकारांचे संस्थानला नेहमीच सहकार्य आहेच, असे सहकार्य पुढच्या कालावधीतही राहावे अशी अपेक्षा असून पत्रकारांनी पुढच्या कालावधीतही काही सूचना संस्थानला केल्या तर निश्चितच साई संस्थान या सूचनांची अंमलबजावणी करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. प्राध्यापक जयंत गायकवाड यांनीही आपले छोटेखानी मनोगत व्यक्त केले. या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला शिर्डी व परिसरातील मोठ्या संख्येने पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते. सर्व उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, प्रथमतः आपल्या सर्वांना मी पत्रकार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. 6 जानेवारी 1832 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र जे आहे ते दर्पण सुरू केलं. त्या निमित्ताने आपण हा आजचा दिवस जो आहे तो पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो. आपली जी लोकशाही जी आहे त्या लोकशाहीचा 4था स्तंभ अशी आपली भूमिका आहे आणि ही भूमिका आपण वेळोवेळी अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडत आहात. जगभर म्हणजे आपले सर्व पत्रकार बांधव जे आहेत, त्यामुळंच आपली लोकशाही जी आहे अत्यंत सदृढ लोकशाही आहे आणि जगभरामध्ये आपल्या लोकशाहीला एक चांगलं स्थान आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे वेगवेगळे स्तंभ जे आहेत आपापली भूमिका पार पाडतातच, त्यासोबत आपण आपली पत्रकार म्हणून आपली भूमिका आपण अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडता. त्यामुळं मी प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. बाळशास्त्री जांभेकर असतील, आगरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, पत्रकारितेतूनच पुढे आले. त्यांनी आपले विचार जे आहेत ते जगासमोर मांडले, लोकांच्या समोर मांडले आणि त्यामधून मोठमोठाले निर्णय झाले. म्हणजे लोकमान्य टिळकांना सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, राज्य चालवणे म्हणजे सूड घेणे नव्हे अशी भूमिका मांडली आणि त्याच्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं. असेच अलीकडं सुद्धा अशा काही घटना घडत असतात. निर्भीडपणे मांडलं, समोर मांडलं तर काही शिक्षासुद्धा जे आहेत ते काहींना झालेले आहेत. तर अशा रीतीने आपण चांगलं काम करत आहात. मागच्या 8 महिने ते काम केलं, 10 महिन्यापैकी 2.5 महिने मसुरीला होतो. या कालावधीमध्ये आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आता बरेच वर्षे बऱ्याच जिल्ह्यात काम केलेलं आहे, परंतु एवढी पॉझिटिव्ह पत्रकारिता जी आहे ते प्रथमच या ठिकाणी मी पाहतो. पॉझिटिव्ह बी आहे, मधून जे आहे ते कान टोचणारे बी पाहिजेत. त्यामुळं माणूस जो आहे तो व्यवस्थित लाईनवर चालत असतो. तर अत्यंत चांगलं काम आपण करत आहेत. बाबांचं कार्य जे आहे त्या कार्याचा प्रचार प्रसिद्धी असेल, या ठिकाणी जे भक्त येतात त्या संदर्भाने प्रसिद्धी असतील, इथं आम्ही काय काय करायला पाहिजे, पेपरमधून जरी नसलं तरी प्रत्यक्ष भेटून जे आहेत आपण या ठिकाणी सूचना आम्हाला करत असतात. त्या सूचनेची अंमलबजावणी जी ते करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आमचे सर्व सहकारी करत असतात. माळीसाहेब त्यांची टीम जी आहे आठवड्यातून 1-2-4 दिवस तरी त्यांची बातमी असते की आमचा जो कर्मचारी जे आहे साई भक्ताची हरवलेली पर्स असेल, त्याचं काही दागिना असेल, पैसे असतील हरवलेले ते परत देत असतात. तर त्यामुळे सुद्धा जे प्रत्येक घटक जो काम करतोय आमच्यासोबत तुम्ही जे काम करत आहात त्यामुळं आपलं कार्य जे आहे ते
लोकांच्या समोर जात आहे. आणि मग आता जे आहे ते मला वाटतं 1 जानेवारीला जे मला वाटलं गुरुपौर्णिमेलाच जास्त गर्दी झाली, पण त्याच्यापेक्षा जास्त गर्दी जी आहे ती 1 जानेवारीला झाली होती. भक्तांची संख्या वाढत आहे हे आपल्या दृष्टीने जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. डोनेशन तर येत राहतं, परंतु जास्त प्रमाणात भक्त जे आहेत ते जोडले जात आहेत हे आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आहे.